आणि फसवणूक होण्याचं कारण काय आहे तर ते आपण स्वतःच एखादा माणूस दुसऱ्या माणसाला जर का फसवतो तर जो फसवला जातो तो सुद्धा त्यासाठी कारणीभूत असतो आणि तो फसवल्या का जातो कारण आपण फसवला पहिली तर गोष्ट ही आहे की त्याला हे कळलं पाहिजे की तो फसवला जातो आणि दुसरा तो फसवला कसा जातो यासाठीचं प्रशिक्षण त्याचं व्हायला पाहिजे। या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। तर आपल्याला आता एवढं कळलेलं आहे की देशाला 70 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून पण देशाचे जे रिझल्ट्स येत आहेत ते रिझल्ट्स असे आहेत की जो ओबीसी म्हणजे जो शेतकरी आहे तो शेतकरी आजही आत्महत्या करतोय। जो शेतकरी पूर्ण देशाला पोचतो तो शेतकरी आज आत्महत्या करतोय। हा शेतकरी आहे कोण तर हे शेतकरी म्हणजे आपण तेली माळी कुणबी आगरी भंडारी या सर्व जातीतले लोक आणि या सगळ्या जाती या ओबीसी मध्ये येतात। कामगार वर्ग जो आहे तो बेरोजगार झालेला आहे। तर आपण बघतो की लोहार सुनार कुंभार तांबोळी हे जे लोक आहेत ह्या जाती सुद्धा ओबीसी मध्ये आहेत आणि या जाती म्हणजे ओबीसी। तर कामगार जाती आणि शेतकरी जाती या प्रामुख्याने या देशामध्ये यांची लोकसंख्या 60% असून सुद्धा आजही या समाजाला आज देशाच्या 70 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर जर का ओबीसी हक्क परिषद घ्यावी लागत असेल तर यासारखी दुर्दैवी बाब नाही। शेड्यूल कास्टला रिझर्वेशन मिळतं का? अनुसूचित जाती किंवा शेड्यूल कास्टला रिझर्वेशन मिळतं का? शेड्यूल कास्टला रिझर्वेशन मिळतं ना? मग शेड्यूल कास्टची जनगणना होते का? शेड्यूल कास्टची जनगणना होते। शेड्यूल ट्राईबला रिझर्वेशन मिळते का? मग शेड्यूल ट्राईबची जनगणना होते। ओबीसींना रिझर्वेशन मिळते का? ओबीसींना रिझर्वेशन मिळते पण ओबीसींची जनगणना होत नाही। म्हणजे शेड्यूल कास्टला रिझर्वेशन मिळते त्यांची जनगणना होते, शेड्यूल ट्राईबला रिझर्वेशन मिळते त्याची जनगणना होते, मग ओबीसींना रिझर्वेशन मिळते पण ओबीसीची जनगणना का होत नाही? इथेच काहीतरी फसवणूक आहे। इथेच कुठे काहीतरी फसवणूक आहे कारण न्याय सर्वांसोबत सारखा लागला पाहिजे। तर ते जनगणना यासाठी करत नाहीत कारण आज जो 1931ची जी जनगणना झाली होती त्या जनगणनेनुसार ओबीसींची लोकसंख्या 52% आहे पण त्यांना रिझर्वेशन किती पर्सेंट आहे? फक्त 27%। महाराष्ट्रामध्ये 19% आणि काही गडचिरोली आणि जे नंदुरबार जे आदिवासी जिल्हे आहेत तिथे तर फक्त 5 किंवा 6% ओबीसींना रिझर्वेशन आहे। बरोबर आहे। त्यामुळे म्हणजे केंद्र सरकारच्या ज्या जागा असतात आयएएस आयपीएस याच्यामध्ये 27% 100 मधले 27 जागा या ओबीसींसाठी राखीव आहेत। म्हणजे 100 पैकी 27 कलेक्टर हे ओबीसीचे होतात, 100 पैकी 27 पोलीस कमिशनर हे आता ओबीसीचे होतात। हे झालं केंद्र सरकारचं। जेव्हा आपण राज्य सरकारमध्ये येतो तर राज्य सरकारमध्ये ओबीसींना 19% रिझर्वेशन आहे। म्हणजे जिथे एमपीएससी ऑफिसरची नियुक्ती करायची झाली तर 100 पैकी फक्त 19च जागा आपल्या पाशी मिळतात आणि आपण जर का गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये जर का गेलो तर तिथे फक्त 6% रिझर्वेशन आहे। म्हणजे 100 शिक्षकाच्या जागा निघाल्या तर फक्त 6 शिक्षकाच्या जागा आपल्याला तिथे भेटतात। तिथे झेडपीच्या जर का 100 जागा निघाल्या तर फक्त 6 जागाच आपल्याला मिळतात आणि एकीकडे आपली तर लोकसंख्या जी आहे 1931 मध्ये 52% होती आणि आता आपला क्लेम आहे की आज कमीत कमी ओबीसींची संख्या 65% आहे। मग एवढी आपली लोकसंख्या आहे हे जेव्हा ओबीसींना कळेल या जनगणनेतून तर ते सरकार चीक पकडतील आणि म्हणतील की भाई एससी को त्यांच्या लोकसंख्या न्याय रिझर्वेशन मिळतं, शेड्यूल ट्राईबला त्यांच्या शेड्यूल कास्टची लोकसंख्या 15% आहे त्यांना 15% रिझर्वेशन मिळतं, शेड्यूल ट्राईबची लोकसंख्या 7.5% आहे त्यांना 7.5% रिझर्वेशन मिळतं। मग आमची लोकसंख्या 65% आहे तर आम्हाला 65% रिझर्वेशन द्या। प्रश्न मिटला, जास्त प्रश्न राहणार नाही। म्हणजे आज ओबीसी मधला जो पोरगा आज अभ्यास करून इन्स्पेक्टर बनतो तो पोरगा उद्या पोलीस कमिशनर बनेल। ओबीसी मधला जो पोरगा आज एखाद्या बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून आला तो पोरगा उद्या आयएएस ऑफिसर बनेल, कलेक्टर बनेल। कारण आपल्यासाठी एवढ्या जागा आहेत पण आपल्या एवढ्या ज्या जागा आहेत या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसापासून आपल्यापासून हिरावण्यात आलेले आहेत, आपली फसगत करण्यात आलेली आहे आणि हे जर का स्वातंत्र्यापासूनच जर का आम्हाला मिळालं असतं तर आज आपला समाज आज आपली जी खेडी आहेत कारण ओबीसी कुठे राहतो? खेड्यामध्ये राहतो। तर ही
ही खेडे जे आहे हे स्मार्ट सिटीज राहिल्या असत्या. मी नोकरी करत असल्यामुळे मी जगभर फिरत असतो. अमेरिकेमध्ये मी गेलो आहो, युरोपमध्ये मी गेलो आहो, चायनात गेलेलो आहो, जपानला गेलेलो आहो, सिंगापूरला गेलेलो आहो. तर तिथली जी खेडी असतात ती खेडी तुम्हाला शहर लाजेल एवढी सुंदर खेडी असतात. त्या खेड्यामध्ये सुद्धा जो शेतकरी असतो तो पीक काढतो तर तिथेच त्याचे मोठमोठे कारखाने असतात, प्रोसेसिंगचे कारखाने असतात. त्यांचे स्वतःचे असे शेतकऱ्यांचे मोठमोठे असे मार्ट असतात की शहरातले लोक त्या खेड्याकडे जातात. आणि जसं आपण नाही का मोठं डीमार्ट वगैरे असतो तशा ठिकाणी शहरातले लोक त्या खेड्यामध्ये जातात आणि तिथून माल विकत घेतात. कारण तो माल स्वस्त मिळतो. का स्वस्त मिळतो? कारण तिथेच प्रोडक्शन, तिथेच प्रोसेसिंग आणि तिथेच विक्री होते आणि त्याच्यामुळे शहरातले लोक खेड्यामध्ये जातात. हा उलटा उपक्रम मी अमेरिकेमध्ये बघितला आहे. आज मात्र स्थिती तशी नाही. त्याच्यामुळे आपला जो ओबीसी समाज आहे त्याला त्याचा जो हिस्सा आहे तो हिस्सा मिळालाच पाहिजे. आणि तो हिस्सा आम्हाला जर का घ्यायचा असेल तर आम्हाला जागृत समाज बनावा लागेल. आज काय होतं आणि हे असं का होऊन राहिलं म्हणजे एकीकडे आम्ही जेव्हा ओबीसींची जागृती केली, आम्ही ओबीसींना सांगायला लागलो की भाई शकतं ह्याच्यावर आता आपल्याला जातीचे नव्हे तर नीतीचे ओबीसी भेटले पाहिजे. जे नीतीचे ओबीसी आहेत, जे ओबीसींसाठी राबतील, ओबीसींसाठी कल्याणकारी योजना बनवतील. आणि या देशामधला जो हा 60 ते 65% जो ओबीसी आहे हा ओबीसी समाज फक्त एवढंच म्हणत आहे की आमची तुम्ही जनगणना करा. म्हणजे आज खरं म्हणजे ओबीसीची जनगणनेसाठी म्हणजे आम्ही जेव्हा 2001ला हायकोर्टामध्ये ओबीसी सेवा संघाद्वारे पिटिशन टाकली होती तर तो जज म्हणत होता कि आप लोगों को और कितना रिजर्वेशन चाहिए. आम्ही म्हटलं मामला रिजर्वेशन का नाहीये, आमची किती लोकसंख्या आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. आज ओबीसी जातीमध्ये तेली, माई, कुणबी, आगरी या जातीमध्ये मी बघतो की मुलींचं वाढतं वय, लग्नाचं वाढतं वय ही एक फार मोठी भीषण समस्या झालेली आहे. कारण आपल्या मुलीचं लग्न करताना प्रत्येक मायबाप हे बघत आहे की बा मला एखादा मोठा ऑफिसर भेटला पाहिजे किंवा एखादा मोठा पोलीस ऑफिसर भेटला पाहिजे किंवा मला एखादा इंजिनियर भेटला पाहिजे माझ्या मुलीसाठी जावाई किंवा डॉक्टर भेटला पाहिजे. अरे पण वय वाढून राहिलं. मग शेवटी काय करतात? म्हणून आम्ही सरकारला काय म्हटलं, आमची जनगणना करा. कारण जनगणनेमध्ये एक दुसरा आकडा पण समोर येईल, तो म्हणजे आपण जे ओबीसी आहोत त्या ओबीसीची लोकसंख्या जरी 65% असली तरी आमच्या असं लक्षात येईल की आमचे फक्त 2% लोक इंजिनियर झालेले आहेत, 1% लोक मेडिकल ऑफिसर झालेले आहेत, 4% लोक फक्त इन्स्पेक्टर झाले. कारण आकडे खरं बोलतात, बाकी सगळे खोटे बोलतात, पण आकडे खरे बोलतात. आणि आकडे खरे बोलतात म्हणून एक विषय आहे त्याला स्टॅटिस्टिक म्हणतात, त्याला संख्याशास्त्र असं म्हणतात. या संख्याशास्त्रानुसार आपल्याला खरं काय सत्य काय ते कळेल. मग जर का आम्ही फक्त काय मागणी करून राहिलो की सत्य काय ते आम्हाला सांगा. आम्ही ते काँग्रेसच्या सरकारलाही म्हटलं, त्यांनी आमची जनगणना केली नाही. आम्ही भाजपाच्या सरकारला म्हटलं, तेही आमची जनगणना करत नाही. कारण आता जे कॉलम आलेला आहे त्या कॉलममध्ये ओबीसीचा रकाना नाही, शेड्यूल कास्टचा रकाना आहे, शेड्यूल ट्राईबचा रकाना आहे. आणि त्यांचा युक्तिवाद काय आहे तर ते म्हणतात की अशामुळे जातीयवाद वाढेल, जातीय तेढ वाढेल. अरे बाबा, शेड्यूल कास्टची जनगणना होते तर जातीय तेढ वाढत नाही, शेड्यूल ट्राईबची करता तर जातीय तेढ वाढत नाही, तर ओबीसीची केल्याने कशी काय जातीय तेढ वाढणार आहे? हा तर खरं म्हणजे एक देशाच्या प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून, भविष्याच्या योजनेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची अशी माहिती आहे. तुम्ही कोणत्या धर्माचे किती लोक आहेत याची पण जनगणना होते, किती हिंदू आहेत, किती मुसलमान आहेत. मग त्याच्यामुळे काय हिंदू मुस्लिम दंगले होतात का? पण ओबीसीची जनगणना करायला ते काही पुढे येत नाही. कारण ज्या दिवशी ओबीसीची जनगणना येईल, तुम्हाला तुमच्या भागामध्ये, तुमच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये, तुमच्या विधानसभेमध्ये, तुमच्या लोकसभेमध्ये हे माहीत पडेल की आता अशी भारतातली कोणतीच विधानसभा नाही आणि कोणतीच लोकसभा नाही की जिथे ओबीसी 60, 70 न 80% नाही. एवढा आकडा मिळाल्यावर तुम्ही काय म्हणाल, अरे आता आरक्षण कशाला, हे सत्ताच आमची आहे आणि आता आमच्या समोर तुम्ही या, आम्ही तुम्हाला देऊ आरक्षण. म्हणजे ओबीसी जनगणनेचा मुद्दा हा फक्त ओबीसीच्या आरक्षणापुरता मर्यादित नसून ओबीसीला सत्ताधारी बनवणारा मुद्दा आहे. आणि तुम्ही सत्ताधारी बनवू नये ह्यासाठी या लोकांचे सर्व प्रयत्न आहे. बरोबर आहे की नाही? बाकी काय? कारण आम्हाला विश्वास येईल ना, आज ते आम्हाला किती फसवत असले तरी आम्हाला आकडे मिळतील.
ह्या विधानसभेमध्ये आता आम्ही दोन दिवसाआधी गोरेगाव इथे गोंदियाला बबलू कटरे सावंत कटरे यांच्या नेतृत्वामध्ये 5 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी पूर्ण ओबीसीचा गोंदियाचा परिसर त्यांनी छानून काढला आणि तिथल्या ओबीसीना जागृत केलं. तर 19 तारखेला कलेक्टर ऑफिस समोर तिथे फार मोठा प्रोग्राम झाला आणि त्या प्रोग्राममध्ये तिथला आमदाराला यावं लागलं आणि आमदाराला आपल्या ओबीसी सेवा संघाच्या कार्यकर्त्यांसह समोर खुर्चीवर बसवलं. मंचावर त्याला परमिशन घेऊन यावं लागलं. म्हणजे जेव्हा आपली स्वतःची पॉवर असते तर कोणाला मंचकावर घ्यायचं कोणाला मंचकावर नाही घ्यायचं ते सुद्धा आपण ठरवत असतो. आणि मी त्या आमदाराला उद्देशून असं म्हटलं की ओबीसी जनगणना का मुद्दा जब नाना पटोले ने महाराष्ट्र की विधानसभा में लाया आणि ही ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही शिफारस केंद्र सरकारला पाठवायची जेव्हा प्रस्ताव ठेवला तर तिथे उपस्थित असणारे परब आणि अजित पवार ही मंडळी म्हणायला लागली की रूढी आणि प्रथा याच्यानुसार आधी डिस्कस करावं लागतं आणि मगच विषय मांडता येतो. पण नाना पटोले आणि तिथे उपस्थित जे आमदार आहेत त्यांनी म्हटलं ऐसा कुछ नाही, आम्ही हा प्रस्ताव ठेवतो आणि ज्याला वोट नसेल द्यायचं त्यांनी वोट देऊ नये. काय झाला परिणाम? सगळे आमदार हात वर करून उभे राहिले 288 आमदार. नाही आमचा या प्रस्तावाला समर्थन आहे. मी त्या अग्रवालला म्हटलं भाई तुम खड़े नहीं रहते तो अगला चुनाव भी नहीं देख पाते आप. तुमको मालूम है हमारी जनसंख्या क्या है, हमारी ताकद के सिवा तुम. म्हणून म्हटलं 288 आमदारांना लक्षात आलं की या लोकांच्या विरोधात आता एखादा ब किंवा क सुद्धा काढला तर हे लोक आपल्याला आडवा पाडतील एवढी आपली लोकसंख्या आहे. कारण की या देशामध्ये लोकशाही आहे, निवडणुका आहेत आणि निवडणुकीमध्ये या देशाच्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहे, एक व्यक्ती एक मत दिलेलं आहे. पण काही आपल्यातली जी मंडळी आहे ती निवडणुकीच्या वेळेस नेमकी काही लोक दारूच्या बाटला घेतात, काही लोक पैसे घेतात आणि हे प्रमाण माणसामध्ये आहे. म्हणून माणसावरचा तर माझा पूर्ण विश्वास उडून गेलेला आहे. पण महिलांनी जर का ठरवलं तर ते मात्र सत्ता परिवर्तन घडू शकतील. कारण महिला कुठल्याच पैशाच्या आमिषाला बळी पडत नाही आणि कुठल्याच प्रकारचा आमिषाला त्या बळी पडू शकत नाही. कारण महिलांमध्ये ते चारित्र्य असतं. मग आम्हाला पुरुषामध्ये ते चारित्र्य आणावं लागेल. आता जर का आपल्याला या देशामध्ये ओबीसीचं राज्य आणायचं असेल तर आम्हाला पुरुषामध्ये सुद्धा ते चारित्र्य आणावं लागेल की आम्ही कधी कोणाकडून पैसे घेणार नाही आणि आता जे काही आमचं मतदान होईल ते आम्ही ओबीसी म्हणून मतदान करणार आहोत. त्यामुळे सरकारवर दबाव वाढेल. सरकार आपल्या आधी तामिळनाडू सरकारने असा प्रस्ताव पारित केलेला आहे केंद्रासाठी की ओबीसीची जनगणना घेण्यात यावी. आता अशी जनगणना घेण्यात यावी असे महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे आणि आम्ही अन्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किंवा विरोधी पक्षनेत्याला किंवा तिथल्या अध्यक्षाला भेटायचा प्रयत्न करत आहोत. तिथल्या आमदारांना आम्ही भेटायचा प्रयत्न करत आहोत. त्या दिवशी गोंदियाला जे विनोद अग्रवाल जे आमदार आले त्या आमदारांनी जेव्हा म्हटलं की मला मंचावर येऊन बोलू द्या, मी तुमचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं तर त्यांनी म्हटलं की मी माझ्या स्वतःच्या लेटर हेडवर 3 सिंह असलेलं त्यांचा आमदाराचा लेटर हेड असते ना, त्या लेटर हेडवर या देशाच्या प्रधानमंत्री मोदी यांना पत्र लिहील की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. आणि मी म्हटलं कार्यकर्त्यांना म्हटलं त्यांच्या कार्यालयात जा, ते पत्र घ्या, ते पत्र आपण पूर्ण व्हॉट्सअपवर फिरू आणि या देशातल्या तमाम आमदारांना सांगू की जर का आमच्या एका परिषदेला जेव्हा एक तिथला आमदार येतो आणि असं कमिटमेंट देतो तर हेच लक्षात ठेवा, हे चित्र जे गोंदियामध्ये आहे हेच ओबीसीचं चित्र पूर्ण भारतभर आहे. कारण आमची तेवढी लोकसंख्याच आहे. आणि भारतभरातले जे सगळे आमदार आणि सगळे खासदार जेव्हा या देशाच्या प्रधानमंत्र्याला पत्र लिहितील तर प्रधानमंत्र्यांना सुद्धा विचार करावा लागेल कि भाई अभी तो इनका लिखने का मतलब ही यह है कि अगर हम ये नहीं करेंगे तो ये आमदार और ये खासदार कोई चुन के आने वाला नहीं है. आणि मजबूरन कारण आपले हक्क आणि अधिकार जे आहेत ते कोणी तुम्हाला भीक म्हणून देत नसतात. डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की तुमचे हक्क आणि अधिकार जे आहे कधीच भीक म्हणून मिळत नसतात, तर हक्क आणि अधिकार जे आहे ते संघर्ष करून मिळवावे लागतात. आपल्याला हा संघर्ष करायचा आहे. हा संघर्ष आपण आता ठरवलेला आहे आणि हा संघर्ष आम्ही पूर्णत्वास नेणार, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आम्ही त्या दिवशी तिथून आवाहन केले
की या देशामध्ये हे जे कायद्याला धरून काहीतरी ते काय ते सीए आणि म्हणायचं ते टाइमपास जो सुरू आहे आणि त्याच्यामुळे 20 लाख लोकांचा प्रश्न आहे, 20 लाख लोकांचा तो प्रश्न आहे आणि त्या 20 लाख लोक जे एनआरसी आसाममध्ये दिसलेले आहेत तर त्यामधल्या त्या 20 लाख लोकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण भारत देश पेटलेला आहे. मी म्हटलं जर का 20 लाख लोकांसाठी भारत देश जर का पेटला आहे तर आम्ही 70 कोटी लोक आहोत. आम्ही 70 कोटी लोक आहोत या देशामध्ये. आम्ही 70 कोटी लोकांनी जर का ठरवलं तर काय होईल तुमची स्थिती हे सरकारने समजून घ्यावे. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये हा ओबीसीवर आणि आम्ही जे काही मागतोय हे आमचे संविधानिक अधिकार मागतोय. भारताच्या राज्यघटनेच्या कलम 340 नुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले होते की जे लोक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत त्या लोकांची ओळख करण्यात यावी आणि त्यांचा एक वर्ग निर्माण करण्यात यावा. तो जो वर्ग निर्माण करण्यात आला आहे तो वर्ग म्हणजे ओबीसीचा वर्ग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लोक गाव कुसाच्या बाहेर राहत ज्यांना त्या काळामध्ये अस्पृश्य गणल्या जायचं, ज्यांना आपण अनटचेबल म्हणतो, तर त्या लोकांसाठी एक लिस्ट बनवली होती. त्या लिस्टला शेड्यूल कास्ट अशी लिस्ट म्हणतात. शेड्यूल कास्टची लिस्ट बनवली. जे लोक रानावनात भटकत होते गाय बकऱ्या घेऊन तर त्या लोकांची एक लिस्ट बनवली. ती शेड्यूल ट्राईबची लिस्ट आहे. तर या 2 लिस्टच्या व्यतिरिक्त अजून या देशामध्ये मागासलेले लोक आहेत आणि त्या लोकांची ओळख झाली पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 340 मध्ये लिहिले. बाबासाहेबांनी आर्टिकल 340 पहिले लिहिला ओबीसीसाठी, मग 341 लिहिला शेड्यूल कास्टसाठी आणि मग 342 लिहिला शेड्यूल ट्राईबसाठी. म्हणजे बाबासाहेबांनी त्यांच्या ओबीसींना अग्रगण्यता दिली पण आपला समाजच झोपलेला होता. आणि मग त्यांनी काय लिहिले, शब्द काय वापरलेले आहे की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले, जसे अस्पृश्य आहे ते शेड्यूल कास्ट, रानावनात राहतात ते शेड्यूल ट्राईब आणि सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले म्हणजे ओबीसी. मग हे खरं आहे का? आपण सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला वर्ग आहो का? तर ह्याचा आपण जर का निदान जरी करायला गेलो तर आमच्या असं लक्षात येतं की हो आम्ही शैक्षणिक दृष्ट्या आणि जो शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला असतो तो सामाजिक दृष्ट्या मागासलेला असतोच. हा सिद्धांत आहे, समाजशास्त्राचा हा सिद्धांत आहे. मग आम्ही खरंच शैक्षणिक मागासले होतो याचे काही पुरावे आहेत का? तो हो पुरावे आहेत. या देशामध्ये पूर्वापार चालत असणारी जी वर्णव्यवस्था होती त्या वर्णव्यवस्थेने या वर्णव्यवस्थेतले जे शूद्र वर्णाचे लोक आहेत त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारलेला होता. त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारलेला होता. आता ज्याचा शिक्षणाचा अधिकारच नाकारलेला आहे ते लोकच शैक्षणिक मागासलेले ठरतील ना. आणि त्या मागारलेल्या शूद्र लोकांना शैक्षणिक अधिकार मिळावे त्याच्यासाठी म्हणून 1848ला महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली. त्यामध्ये एक लक्षात ठेवा, जे शूद्र वर्णातले आहेत त्यांचा शिक्षणाचा अधिकार नाकारला या देशातल्या मनुवादी व्यवस्थेने आणि ज्या तमाम स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना सुद्धा शूद्र म्हटलेलं आहे वर्णव्यवस्थेने, त्यांचाही अधिकार नाकारला. म्हणजे तमाम ओबीसी किंवा शूद्र या वर्गामध्ये हे तेलीमाळी कुणबी आगरी येतात आणि तमाम जातीच्या महिला येतात. आणि या शूद्राच्या उत्थानासाठी म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1848ला पहिली मुलींची शाळा काढली. म्हणजे आम्हाला शिक्षण नव्हतं आणि महात्मा फुलेंनी सर्वात पहिले निदान केलं की आमचा जो काही हा ऱ्हास झालेला आहे हा ऱ्हास शिक्षणामुळे झालेला आहे. आणि म्हणून त्यांनी असंही म्हटलं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ अविद्येने केले. विद्येविना मती गेली, ज्यांना विद्या नसते त्यांची मती गुंग राहते. मतीविना नीती गेली, ज्यांना स्वतः डोकं जे लावत नाहीत ते नीती म्हणजे प्लॅनिंग करू शकत नाही. ज्यांचा प्लॅनिंग नसते म्हणजे नीती विना गती गेली, गती म्हणजे प्रगती, ज्यांचा कधी काही प्लॅनिंग नसते त्या लोकांची कधी प्रगती होत नाही. आणि गती विना वित्त गेले, ज्यांची प्रगती होत नाही त्यांचं वित्त जातं, त्यांची आर्थिक स्थिती बेकार होते. बरोबर आहे. आणि अशी स्थिती जर का आमची आज या
ओबीसीची जर का झाली आहे तर त्याचं मुख्य कारण जे काही आहे ते मुख्य कारण हे शिक्षण आहे. म्हणून आम्ही काय म्हणतो की आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे. आम्हाला मंडल आयोगाचं आरक्षण तर 93ला मिळालं, पण जेव्हा आम्हाला उच्च शिक्षणाची आम्ही लढाई लढत होतो, IIT आणि IIMs, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ह्या भारतातल्या सर्व उच्च शिक्षण संस्था आहेत. या उच्च शिक्षण संस्थेमध्ये एकेका विद्यार्थ्यावर सरकार 50 लाख रुपये ते 1 कोटी रुपये खर्च करते, कारण तिथे फार कमी सीट्स असतात. मग आम्ही म्हटलं आम्हाला पण तिथे रिझर्वेशन भेटलं पाहिजे. म्हणजे महात्मा फुलेंनी 1848ला शिक्षणासाठी सुरुवात केली होती, पण पुन्हा 2005ला आम्ही जेव्हा म्हटलं की आमचे पोरं आता शिक्षित झाले, उच्च शिक्षित झाले पाहिजे, तर त्यावेळेस सुद्धा याचा विरोध झाला होता. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये ओबीसी सेवा संघाने 7 परिषदा घेतल्या होत्या, राज्य परिषदा, वेगवेगळ्या जिल्ह्याच्या, वेगवेगळ्या विभागाच्या, आणि त्याचा रिपोर्ट हा भारत सरकारला गेला. आणि म्हणून भारत सरकारने IIT आणि IIMs मध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आरक्षण सुरू केले. आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या शिक्षण संस्थांमध्ये ओबीसीना 27% आरक्षण सुरू झालेलं आहे. म्हणजे आमची जी लढाई आहे ती लढाई आमच्या शिक्षणासाठी आहे, कारण शिक्षण जर का भेटलं तर आमची प्रगती होईल. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की ओबीसीची जनगणना करा, आमच्यासाठी जागा राखीव करा. या देशातल्या मनुवादी मानसिकतेची आपल्याला ओळख करून देण्यासाठी मी एवढं सांगतो की जेव्हा त्यावेळेसचे तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी असं म्हटलं की भाई चलो आपको हम ओबीसी को 27% रिजर्वेशन देते हैं, तर त्यावेळेस या देशातले जे उच्चवर्णीय मुलं होते त्यांनी यूथ फॉर इक्वॅलिटी दिल्लीमध्ये आंदोलन सुरू केलं आणि त्यांनी म्हटलं की नाही, इनको आरक्षण देना ही नहीं चाहिए करके. म्हणजे बघा त्यांची मानसिकता, इनको पढ़ा लिखा होना ही नहीं चाहिए, ये लोग उच्च शिक्षित होने ही नहीं चाहिए. तर मनमोहन सिंगांनी म्हटलं की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला 22 जागा जातात 100 मधल्या, उरल्या जागा 78. तर तुमच्या जागा मी 78च ठेवतो, तुमची एकही जागा मी कमी करणार नाही. आणि प्रत्येक जो क्लास आहे, ज्या क्लासची स्ट्रेंथ 100 आहे, ती स्ट्रेंथ आपण 156 करू. म्हणजे 156च्या जे अर्धा आहे 78 जागा तुम्हाला मिळतील. पण तरी त्यांचा विरोध होता. म्हणजे बघा त्यांचा विरोध हा ओबीसींना विरोध आहे. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ला आपल्या आधीच IIT आणि IIMs मध्ये आरक्षण मिळत होतं, पण एवढे वर्ष 70 वर्षामध्ये आपल्या ओबीसींना IIT आणि IIMs मध्ये आरक्षण मिळत नव्हतं. आणि जेव्हा मनमोहन सिंग म्हणून राहिलेला आहे की मी जागा वाढवून देतो, तुमच्या जागा 78 राहतील, तरी सुद्धा त्यांचा विरोध आहे. हा भाग आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे तरुण मुलगा इथे बसलाय, मला व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय, ही गोष्ट तुम्हाला फार महत्वाची समजून घेणं की हा मानसिकतेतला विरोध आहे. ही जी मानसिकता आहे ही मानसिकता आपल्याला बदलायची आहे. मग ही मानसिकतेचा जन्म कुठं आहे ते जर का आपण पाहायला गेलो तर आपल्याला त्या मानसिकतेचा जन्म आपल्याला महाभारतात दिसतो. महाभारतामध्ये जेव्हा एकलव्य आपले लोक अशा कार्यक्रमाला फार कमी संख्येत येतात, जेवढे येतात त्यांना प्रबुद्धित व्हायचं असते, काहीतरी आपल्याला घडवायचं असते, आपल्या पिढ्यांना घडवायचं असते, आपल्या मुलांना घडवायचं असतं, असे लोक इथे येतात. पण ते जेव्हा एखाद्या महाराजाचं आयाराम गयारामाचं कीर्तन लागतं तर आपले लोक 10,000 20,000 हजार खुर्च्या ठेवल्या नसल्या तर खाली बसतात, बरोबर आहे ना. आणि तिथे तो महाराज काय सांगत असतो, तो आपलं उलटा प्रबोधन करत असतो. तो काय म्हणतो की वो जो द्रोणाचार्य थे बहुत अच्छे थे, उन्होंने वो जो एकलव्य है चाहे तो उसकी जान ले सकते थे मगर उसका सिर्फ अंगठा ही मांगा. बरोबर आहे. अहो ते आपली जान कधीच घेणार नाही. आपण हमाल लोक आहोत ओबीसी. वर्ण व्यवस्थेच्या नियमामध्ये असं लिहिलंच होतं की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या 3 वर्णांच्या सेवेसाठी शूद्रांचा जन्म झालेला आहे. आणि त्याच्यात आपल्याला आमिष काय दाखवण्यात आलं होतं माहितीये का, की तुम्ही जेवढी जास्त ब्राह्मणांनी केस कापल्यावर त्याची जेवढी चांगली तेल मालिश कराल तेवढा तुम्हाला चान्सेस समोरच्या वर्णात जायचे आहे. म्हणजे मग खूप चांगली त्यांची सेवा केली तर पुढचा जन्म वैश्याचा मिळेल, मग त्याच्यानंतर क्षत्रियाचा मिळेल, त्याच्यानंतर तुम्ही ब्राह्मण व्हाल. काय मस्त त्या वर्णामध्ये. म्हणजे तुम्ही ह्या जन्मात काहीच नाही होणार, पण ह्या जन्मामध्ये मात्र तुम्ही सेवा चांगली करा, चप्पीवर तेल चांगलं लावा, तेल मालिश चांगलं करा, बूट पॉलिश चांगलं करा. हा मेसेज होता. हा मेसेज आम्ही नाकारला. आम्ही म्हटलं गेलं उडत झालं तुझं ते सगळं काय सांगतो आम्हाला, सांगू नको सांगू आम्हाला. भारताच्या संविधानाने आम्हाला सांगितलं आहे, आम्हाला नवीन ओळख दिलेली आहे. आम्ही आता त्या वर्णव्यवस्थेला फेकलेला आहे. आज आमची नवीन ओळख आहे की आज आम्ही भारताचे नागरिक आहोत.
या देशातला जो शंकराचार्य आहे त्याच्या मताला जी किंमत आहे तीच तेवढीच किंमत आपल्या इथे हा जो सफाई कामगार असेल त्या सफाई कामगाराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत आहे. भारताच्या संविधानाने एवढा मोठा चमत्कार घडवून आणलेला आहे. या संविधानाबद्दल आपण जागृत राहिलं पाहिजे. म्हणून जेव्हा पण मला कुणी भेटतं फोन आला तर मी त्याला म्हणतो जय भारत, तो म्हणतो जय संविधान. आपण जे जय ओबीसी तर म्हणत चला, पण जय ओबीसी म्हणजे आपण जागृत होणारच समोर, पण आपल्याला टिकून जर का काही ठेवायचं आहे तर संविधान टिकून ठेवायचं आहे. जय भारत जय संविधान हा नारा आपण म्हणून आपल्या ओबीसी सेवा संघाच्या प्रत्येक परिपत्रकावर लिहितो. ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. मग त्यांनी त्या एकलव्याचा अंगठा कापला, त्याच्याबद्दल त्या प्रवचनामध्ये सांगतात आणि तो किती छान होता असं सांगतात. आपण मांडला हलवतो, हो बरोबर आहे, तो खूप छान होता, हलवतो की नाही, कारण ते तेव्हा आपल्याला असं भारूडच टाकतात तेवढं आपल्यावर. आपण विचारलं पाहिजे का हो जर का, आणि तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर ठरू शकतं हे द्रोणाचार्याला कसं वाटलं. ती कथा अशी आहे की द्रोणाचार्य आपले जो अर्जुन नावाचा शिष्य आहे त्या शिष्याला घेऊन त्या जंगलात जातो. त्यांच्यासोबत एक कुत्रा असतो, तो कुत्रा भुंकत असतो आणि हे भुंकण्यामुळे मी डिस्टर्ब होतो. काय म्हणतात आजच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात नॉईस पोल्युशन होऊन राहिलं, ते थांबलं पाहिजे. म्हणून एकलव्य अशा गतीने आणि अशा दिशेने आणि अशा स्थितीत बाण मारतो की त्या जो कुत्रा असतो त्या कुत्र्याचं तोंड बंद होतं पूर्ण बाणांनी असं, पण त्याच्या तोंडातून एक रक्ताचा थेंब सुद्धा निघत नाही. तर द्रोणाचार्य म्हणतो की एवढा कर्तबगार आणि एवढा कलाकार माणूस कोण आहे, आणि म्हणून तो शोधत तिकडे येतो. तर त्याला दिसतं की हा एकलव्य आहे. हा तोच एकलव्य आहे जो एकलव्य द्रोणाचार्याकडे आधी गेला होता, तर एकलव्याने त्याला नाकारलेलं असतं शिक्षण देण्यापासून. काय म्हणून, अरे भाई तू आदिवासी आहे, तुला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही आहे. लक्षात घ्या. आज आपण बिरसा मुंडाला हार घालून आलो, बरोबर आहे. आज बिरसा मुंडाच्या त्या आदिवासी समाजासाठी भारताच्या संविधानाने 7.5% रिझर्वेशन दिलेलं आहे. आपला कोळी ही जात ओबीसी मध्ये येते. कोळी म्हणून वाढलेला आपला जो कर्ण आहे, तो कर्ण हा त्या द्रौपदी स्वयंवरासाठी गेला. त्या द्रौपदी स्वयंवरासाठी गेला तर तिथे असणारे क्षत्रिय काय म्हणायला लागले की नहीं भाई तुम शूद्र हो, तुम ये स्वयंवर में हिस्सा नहीं ले सकते. त्यावेळेसचा स्वयंवर म्हणजे एमपीएससी आणि यूपीएससीची परीक्षा ना, बरोबर की नाही. तर आम्हाला परीक्षेतच भाग घेऊ देत नव्हते. तर हे सांगतात, ते महाराजच सांगतात, मी काही नवीन सांगून राहिलो नाही याच्यातला भाग नाही, ते सांगतात. आणि म्हणून मग त्यांनी ते म्हटलं कर्णाला की तू शूद्र आहे, तू भाग घेऊ नये. आणि त्या बिचाऱ्या त्या द्रौपदीने त्या अर्जुनाने ते जिंकला आणि तो गेला. आणि मग त्याची आईन त्याला म्हटलं की जी वस्तू आणली ती 5 भाऊ वाटून टाका, आणि ती 5 नवऱ्याची बायको बनली. मग त्यात वस्तू म्हणून राहिली, ती वस्तू वाटून घ्या. स्त्री काय वस्तू आहे का. स्त्रियांनी हा प्रश्न विचारला पाहिजे त्या महाराजांना की 5 भाऊ वाटून घ्या असं काय म्हणतात, वस्तू आहे का स्त्री. आज त्या स्त्रीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या नाते भारतीय नागरिक ठरवून समान अधिकार दिलेले आहेत. बापाच्या हिस्स्यामध्ये मुलाला जेवढा वाटा आहे तेवढाच मुलीला वाटा आहे, बरोबर आहे ना. हे सगळे अधिकार आज मग कुठे आहे होते महाभारत आणि कुठे आहे ते रामायण. पण त्याच्यावर जेव्हा प्रवचन होतात तेव्हा आमचे लोक हजारो आणि लाखोच्या संख्येने जातात. ते बंद झालं पाहिजे. तुम्ही ओबीसी सेवा संघाचे जे लोक आहेत प्रबोधित आहेत त्या लोकांनी तिथे जाऊन सांगायला पाहिजे की काय ही व्यवस्था चालून राहिलेली आहे का. तो म्हणतो रामायण में दशरथ नाम का एक राजा था और उसकी 4 बीबियां थी. ऑब्जेक्शन रेस महाराज, 4 बीबियां कोई कर नहीं सकता अभी, आईपीसी सेक्शन है. तो महाराज म्हणजे तो भलता ही दिख रहा. तर सर अभी वो व्यवस्था नहीं है. ती जी व्यवस्था होती त्यावेळेस रामच का राजा बनू शकत होता, कारण राम हा क्षत्रिय होता. आज मोदी बनलाय, दादा कसंही जाऊ द्या, पण शूद्र बनलेला आहे ना. ही कारण बाबासाहेबांनी दिलेली संविधानिक व्यवस्था आहे म्हणून बनू शकला. त्यावेळेस फक्त रामायणात रामच बनू शकत होता, शूद्र राजा बनू शकत नव्हता. पण आज शूद्र राजा बनू शकतो, शूद्र प्रधानमंत्री बनू शकतो. अतिशूद्र माणूस त्यावेळेसचा जो आहे तो या देशाचा राष्ट्रपती बनू शकतो. ही अशी नवीन व्यवस्था आपल्याकडे जेव्हा आली आहे तर आम्ही ती पुराणातली वांगी पुराणातच सोडून दिली पाहिजे. जसे आपले कपडे जर का खराब झाले, फाटके झाले तर आपण ते कपडे फेकून देतो आणि नवीन कपडे घेतो, तशी ती व्यवस्था आता फाटकी झालेली आहे,
खराब झालेली आहे ती फेकून द्या आता, आणि ही जी नवीन व्यवस्था आहे बाबासाहेबांनी, महात्मा फुलेंची, छत्रपती शिवाजी राजांची, शाहू महाराजांची जी नवीन व्यवस्था आहे ती नवीन व्यवस्था आता आपण अंगीकारली पाहिजे. जनगणना हा संबोधनाचा विषय आहे, पण जनगणना का झाली नाही त्याची मागची कारणं मी